Hello friends, today we started with Standard 8 1.2 Androceles and the Lion. Before that we completed chit chat, warming up. Have you ever helped anyone? Why? Can you help anyone? Yes, I help anyone. Why? They need help. How did you help him or her? तुम्ही त्यांना कशी मदत केली? I can help to give something. Has anyone ever helped you in your need? Yes. Anyone helped me in my need. How did you feel at that time? I feel very lucky. I feel very happy. How did you show your gratitude to him or her? I say thank you very much, or I say I will help you also. Discuss with your benchmate and write down the names of any 5 stories of bravery that you have read or heard. Also name the brave hero, heroine of each story. You all write it your own. Complete the facts about lions, choosing from the alternatives. Lions are king of the jungle. Lions belong to cat family of animals. Lions are carnivorous animals. Male lion have a mane around their neck, but lioness do not have it. A group of lions is called a pride. Lions attack only when they are hungry. Okay? We started with Androceles and the lion. Long, long ago, there lived a kind, gentle, courteous man called Androceles. कुणे एकेकाळी अँड्रोसेल्स नावाचा अतिशय दयाळू असा, शालीन असा मुलगा राहत होता. बट ही हॅड अ व्हेरी क्रुअल मास्टर. पण त्याचे जे मालक होते ते अतिशय क्रूर होते. In those days, kings, nobles and other wealthy men used poor people as their slaves. त्या काळामध्ये राजा, सरदार आणि जे श्रीमंत व्यक्ती असत ते गरीब व्यक्तींना स्लेव्ज म्हणजेच गुलाम म्हणून आपल्या पदरात ठेवायचे किंवा आपल्या जवळ बाळगायचे, त्यांच्याकडून काम करून घ्यायचे. Androceles was a slave. The slaves were forced to work for their masters. हा अँड्रोसेल्स सुद्धा काय होता? गुलाम होता आणि त्याचे जे मालक आहेत ते त्याला सतत काम करण्यासाठी फोर्स करायचे, म्हणजे सतत त्यांना त्रास दिला जायचा काम करण्यासाठी. They had to do what their masters told them. They had no freedom, no rights. त्यांच्या मालकांनी जे काही सांगितलं आहे ते त्यांना करावंच लागायचं. त्यांना कुठलंही स्वातंत्र्य नव्हतं, कुठलाही अधिकार नव्हता. इवन व्हेन दे वेर अनहॅपी विथ देअर मास्टर दे कुड नॉट लीव हिम. त्यांच्या मालकाबद्दल त्यांना थोडासा राग असेल किंवा ते दुःखी असतील, त्यांना मालकांना सोडायची परवानगी नव्हती. दे वेर बाउंडेड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर. However, wicked he might be. ते एका कराराने बांधले गेलेले असत, त्यामुळे त्यांना त्यांच्या मालकांना सोडता येत नव्हतं. Androceles did not like his heartless, wicked master. अँड्रोसेलला आपला
अगदी क्रूर असा, दुष्ट असा जो मालक आहे तो आवडत नव्हता. हिज मास्टर starved his slaves and often whipped them. हा जो मालक होता तो त्याच्या सगळ्या गुलामांना नेहमी भुकेले ठेवायचा, त्यांना अन्न द्यायचा नाही आणि त्यांना चाबकाने फटकेसुद्धा द्यायचा. Androcells felt that even death was better than serving such a master. अँड्रोसेल्सला नेहमी असं वाटायचं की त्या मालकाच्या घरी काम करण्यापेक्षा, त्याची नोकरी करण्यापेक्षा आपण मेलेलं बरं. He kept looking out for a good opportunity. At the first chance he got, he escaped from the clutches of his cruel master. तो नेहमी संधीच्या शोधात असायचा की कधी आपण इथून निघून जातोय किंवा आपल्याला संधी मिळते याच्या कचाट्यातून सुटण्याची, याच्या तावडीतून सुटण्याची. Now, although Androcells had thus run away, he was not a coward. तो जरी पळून गेलेला असला तरी तो कावर्ड नव्हता. कावर्ड म्हणजे जो भित्रे लोक असतात किंवा स्वतःहून मालकाला त्रास देणारे असतात, तसा तो नव्हता. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. त्याने एका जंगलामध्ये आश्रय घेतला. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट दॅट रोम द फॉरेस्ट. त्या जंगलात रोम करणारे, भटकणारे जे वाईल्ड बीस्ट आहेत, वाईल्ड बीस्ट म्हणजे जंगली प्राणी आहेत, हिंस्र प्राणी आहेत, त्यांच्याबद्दल याला भीती वाटत नव्हती. He did not mind that he had no roof over his head. He was happy that he was free as a bird to go wherever he wished. त्याला याच गोष्टीचा आनंद वाटत होता की मला माझ्या मनाप्रमाणे कुठेही जायची संधी आहे किंवा स्वातंत्र्य आहे. One day, as he was wandering in the forest, he suddenly came face to face with a lion. एके दिवशी तो जंगलात भटकत असताना अचानकपणे तो एका सिंहाच्या समोर आला. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली. त्याचं पहिलं रिॲक्शन असं होतं की पटकन आपण मागं वळावं आणि पळून जावं. बट देन ही सॉ दॅट द लॉयन हॅड नॉट मूव्ड ऑन सीइंग हिम. जेव्हा त्याने पाहिलं की तो जो सिंह आहे तो थोडासाही हलत नाही आहे त्याला पाहूनसुद्धा. It neither growled nor roared. In fact, it looked at him patiently as if it was in great pain. पण तो जो सिंह आहे तो गुरगुरत नव्हता, गर्जना देत नव्हता. तो अतिशय केविलवाण्या नजरेने याच्याकडे पाहत होता. त्याच्या ज्या वेदना त्याला होत होत्या त्या त्याच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. Androcells paused. Then he moved very cautiously towards the lion. Androcells थोडा थांबला आणि तो अगदी सावधगिरीने त्या सिंहाकडे जाऊ लागला. स्टेप बाय स्टेप, हळूहळू जाऊ लागला. The lion moaned and whimpered. जो सिंह आहे तो कणत होता आणि हुंदके देत होता. प्लीज हेल्प मी, इट्स आईज सीम्ड टू से. त्याचे डोळे असं म्हणत होते की मला मदत कर. When Androcells drew near, the lion lowered its head and began to lick its paw. Androcells जेव्हा त्याच्या जवळ गेला तो सिंह खाली वळला आणि त्याने आपल्या पायाला चाटायला सुरुवात केली. Then Androcells saw that the lion's paw was wounded, sore and swollen. तेव्हा अँड्रोसेलने पाहिलं की त्याचा जो पाय आहे तो अतिशय सुजलेला होता किंवा लालसर अशी जखम त्याच्यावर दिसत होती. ऑन अ क्लोजर लुक, Androcells noticed that a big thorn had pierced one of the lion's toes. अँड्रोसेल्सने जेव्हा अगदी जवळून पाहिलं तेव्हा त्याला दिसलं की एक खूप मोठा काटा त्या सिंहाच्या पायामध्ये घुसलेला होता. So this is the cause of the lion's distress, thought Androcells. अँड्रोसेल्सने विचार केला की हा जो वेदनेने तरफडतोय किंवा हा जो पाय सुजलेला आहे तो या काट्यामुळे झालेला आहे. So morning up,
all the courage, Androcles stretched his hand slowly towards the injured paw. अगदी धैर्य गोळा करून धाडसाने हा अँड्रोसेल्स जवळ गेला. त्याने आपले हात स्ट्रेच केले आणि तो त्या जखमी अशा पावलाकडे वळला. ही वॉज अफ्रेड दॅट द लॉयन वूड अटॅक हिम इफ ही टच हिज सॉलन पाव. त्याला असं वाटलं, त्याला भीती वाटली की आपण जर जखमीचा पाय पकडला तर हा सिंह आपल्यावर हल्ला करेल. बट द लॉयन सीम्ड टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. पण जो सिंह आहे त्यालासुद्धा या अँड्रोसेल्सचं चांगलं काम कळत होतं किंवा त्याचं जे इंटेन्शन आहे पाय पकडण्याचं ते कळत होतं. अँड्रोसेल्स टूक द पाव इन हिज लेफ्ट हँड. त्याने आपल्या डाव्या हातात त्याचा जो पाय आहे तो घेतला. डिफेटली ही पुल्ड आउट द थ्रोन. आणि अगदी कौशल्याने लवकर त्याने तो काटा उपसून काढला. Then tearing a piece of his own clothing, the kind man bound up the lion's injured paw. त्याने आपल्या कपड्यातून एक कपड्याचा तुकडा फाडून काढला आणि ती जी जखम होती त्यावर तो गुंडाळला. To his surprise and wonder, the lion then licked his arm as if to show gratitude. हे जे सरप्राईज होतं त्या सिंहासाठी आश्चर्य होतं की त्या माणसाने आपली मदत केली आहे हे दाखवण्यासाठी तो जो सिंह आहे तो त्याच्या बाहूंना चाटू लागला. अँड्रोसेल्स रिमेन विथ द लॉयन टिल इट कुड वॉक अगेन. आणि मग अँड्रोसेल्स त्या सिंहासोबत तो सिंह पुन्हा चालायला लागेपर्यंत थांबला. ही वुड हंट इन द फॉरेस्ट अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बीस्ट. तो स्वतः शिकार करायचा आणि तो त्या सिंहाला त्याचं अन्न द्यायचा. एव्हरी डे ही वुड क्लीन अँड ड्रेस द लॉयन्स वुंड. दररोज तो त्याची जखम धुवायचा आणि पुन्हा त्याला ड्रेसअप करायचा म्हणजे त्याची पट्टी बदलायचा. सून द लॉयन वॉज एबल टू मूव्ह अबाउट. लवकरच तो सिंह पुन्हा हालचाल करू लागला. मेनी टाइम्स इट फॉलोड अँड्रोसेल्स व्हेरेवर ही वेंट. अनेकदा हा जो सिंह आहे तो अँड्रोसेल्सच्या मागे मागे जायला लागला. इन द मीन व्हाईल अँड्रोसेल्स मास्टर हॅड कंप्लेंड टू द अथॉरिटीज दॅट हिज स्लेव्स अँड्रोसेल्स हॅड रन अवे. मधल्या काळात हा जो अँड्रोसेल्स आहे त्याचा जो मालक आहे त्याने कंप्लेंट केली राजाकडे की माझा जो गुलाम आहे तो पळून गेलाय. सोल्जर्स वेर सेंट इन ऑल डिरेक्शन्स टू कॅप्चर अँड्रोसेल्स. राजाने आपले सैनिक या अँड्रोसेल्सला पकडण्यासाठी सर्व दिशांनी पाठवले. दे सर्च फॉर हिम हाय अँड लो बट कुडंट फाइंड हिम. त्यांनी खूप ठिकाणी सर्च केला, शोध केला, पण त्यांना ते जो अँड्रोसेल्स आहे तो सापडला नाही. ॲट लास्ट दे केम टू द फॉरेस्ट वेअर अँड्रोसेल्स लिव्ड. शेवटी ते त्या जंगलात आले जिथं हा अँड्रोसेल्स राहत होता. इट सो हॅपन दॅट अँड्रोसेल्स हॅड गोन आउट अलोन दॅट डे व्हाईल द लॉयन रेस्टेड नियर द केव. त्या दिवशी हा जो सिंह आहे तो आपल्या गुहेजवळ झोपलेला होता, रेस्ट करत होता. तर हा जो अँड्रोसेल्स आहे तो त्याला सोडून दुसरीकडे गेलेला होता. बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड्स ऑफ द सोल्जर्स. आणि दोघंही त्या सैनिकांच्या हाती पडले, पकडले गेले. द सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी. त्या दोघांनाही या सैनिकांनी पुन्हा शहराकडे नेलं. दे पुट अँड्रोसेल्स इन चेन्स इन अ प्रिझन. द लॉयन वॉज केज्ड. अँड्रोसेल्सला हातापायामध्ये बेड्या ठोकून ठेवण्यात आलं आणि जो सिंह आहे त्यालासुद्धा पिंजऱ्यामध्ये टाकण्यात आलं. In those days, people who were found to be guilty of a serious crime were fed to wild beasts as punishment. त्या काळामध्ये एखादा भयंकर असा गुन्हा केलेला असेल
तर त्या व्यक्तीला क्रूर अशा प्राण्यांच्या हाती दिलं जायचं, अन्न म्हणून दिलं जायचं. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ॲट दॅट टाईम. त्या काळात गुलामाने पळून जाणं हे अतिशय सिरियस म्हणजे अतिशय क्रूर असं काम आहे, गुन्हा आहे असं ठरवलं जायचं. देअरफॉर अँड्रोसेल्स टू वॉज टू बी थ्रोन टू द वाईल्ड बीस्ट. आणि मग अँड्रोसेल्सला सुद्धा वाईल्ड बीस्टच्या हाती किंवा वाईल्ड बीस्टचं अन्न म्हणून सोडलं जावं असं ठरलं. ऑन द अपॉइंटेड डे द एम्परर अराइव्ड ॲट द सर्कस अँड टूक हिज अ प्लेस. आणि ती जी सर्कस जेव्हा होती अँड्रोसेल्सला बीस्टच्या हवाली करणं, त्या दिवशी हा जो एम्परर आहे, राजा आहे, तो सुद्धा तिथं आला. द क्राउड्स चीयर्ड लाऊडली. The trumpeters blew the trumpet and Androseles was brought into the arena. जी गर्दी होती त्यांना पाहण्यासाठी आलेली ते जोरजोरात ओरडत होते. ट्रम्पेट्स वाजवणारे सुद्धा मोठ्या मोठ्याने ट्रम्पेट वाजवत होते. आणि हा जो गलका आहे तो सगळा आपलं जसं स्टेडियम असतं, मध्यभागी खेळ चालू असतो आणि सगळ्या लोकांना बसण्याची जागा असते, तशा पद्धतीचा अरेना तिथं होता. हिज चेन्स वेअर अनबाउंड. ही फेल्ट वीक अँड डिसमेड. हा जो अँड्रोसेल्स आहे त्याला बांधलं गेलेलं होतं, त्याला सोडलेलं नव्हतं. ही वॉज सर्टन दॅट धिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ. तो अतिशय दुःखी होता आणि त्याला वाटलं की हा माझ्या जीवनाचा शेवटचा दिवस आहे. ॲट द अपोजिट एंड अ गेट वॉज रेज अँड अ फेरसियस लायन वॉज रिलीज इन टू द अरेना. दुसऱ्या बाजूला, त्याच्या विरुद्ध बाजूला गेट उघडण्यात आलं आणि अतिशय क्रूर असा सिंह तिथून सोडण्यात आला. इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फेरसियस. त्याला अनेक दिवस भुकेलं ठेवण्यात आलं होतं, ज्यामुळे तो अतिशय क्रूर होईल. अँड्रोसेल्स वॉज फिल्ड विथ फिअर बट ही पुट अप अ ब्रेव फ्रंट. तो अतिशय घाबरलेला होता, तरीसुद्धा त्याने अतिशय धाडसाने आपली पावलं पुढे टाकली. द लॉयन सॉ अँड्रोसेल्स अँड रश टुवर्ड्स हिम बाउंडिंग अँड रोरिंग. अँड्रोसेल्सला पाहताच हा जो सिंह आहे तो मोठ्या मोठ्याने गर्जना करत पुढं येऊ लागला. बट सडनली इट स्टॉप इन इट्स ट्रॅक्स. देन इट मूव्ड स्लोली फॉरवर्ड. ऑल इट्स रेज seemed to have melted. Androseles saw these two. Each friend recognized the other. तेवढ्यात हा सिंह थांबला, हळूहळू चालायला लागला आणि त्याच्या लक्षात आलं, त्याचा जो राग होता तो वितळला आणि त्याच्या लक्षात आलं की हा तोच मित्र आहे ज्याने आपल्याला मदत केली. टू एव्हरीवन्स अमेजमेंट द लॉयन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोसेल्स अगेन. सगळे आश्चर्यचकित झाले. सिंह हळूहळू अँड्रोसेल्सकडे जात होता. बट वेन इट रीच्ड हिम इट बिगॅन टू पर अँड रब इट नोज अगेन्स्ट हिम. तो जेव्हा अँड्रोसेल्सपर्यंत पोहोचला त्याने आपलं नाक त्याच्या अंगाला घासायला सुरुवात केली आणि अँड्रोसेल्स हग्ड द लॉयन. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय. अँड्रोसेल्सनं त्या सिंहाला मिठी मारली आणि त्याला आपण सुटलोय याचा आनंद झाला. द ऑडियन्स इन्क्लुडिंग द एम्परर वॉचड धिस टेंडर साईट इन ग्रेट वंडर. तिथं जी ऑडियन्स होती, जे प्रेक्षक होते, त्या सगळ्यांना हे दृश्य पाहून अतिशय छान वाटलं, आश्चर्य वाटलं. पीपल बिगॅन टू चिअर अँड्रोसेल्स अँड आस्क्ड फॉर हिज रिलीज. तेथील लोक या अँड्रोसेल्सचा जय जयकार करू लागले आणि त्याला सोडून देण्यात यावं असं म्हणू लागले. द एम्परर आस्क्ड अँड्रोसेल्स टू एक्सप्लेन द लॉयन्स स्ट्रेंज बिहेवियर. राजाने अँड्रोसेल्सला विचारलं की हा सिंह असं का विचित्र वागतोय.
When he heard the whole story, the emperor was also moved by the gratitude and friendship between man and beast. राजाने जेव्हा पूर्ण गोष्ट ऐकली तेव्हा राजाला सुद्धा ही जी मैत्री आहे माणसातली आणि हिंस्र प्राण्यातली ते जी देवाणघेवाण आहे, उपकार आहेत एकमेकांचे, ते आवडले. He ordered that Andronicus should be set free. He would no longer be a slave. त्याने अशी ऑर्डर दिली, राजाने असं सांगितलं की आता अँड्रोसेल्स हा गुलाम राहणार नाही. When the emperor asked Andronicus what other reward he would like, जेव्हा राजाने या अँड्रोसेल्सला विचारलं की तुला अजून कोणता रिवॉर्ड हवाय, अजून कोणतं बक्षीस हवंय, Andronicus replied that he did not want anything for himself, but he wanted the lion to be set free too. या अँड्रोसेल्सनं सांगितलं की मला तुम्ही जसं मोकळं सोडलंय किंवा स्वतंत्र केलंय तसंच या सिंहाला सुद्धा तुम्ही स्वतंत्र करावं असं मला वाटतं. The two friends went back to the forest to live a free life. आणि त्यानंतर हे दोनही मित्र आपलं आयुष्य स्वतंत्रपणे जगण्यासाठी गेले. प्लीज लाईक अँड शेअर माय स्टोरी. Read and try to solve English workshop. Thank you.